मित्रांनो, आम्ही बसलेलो बसमध्ये. ही आहे माझी आई आणि आम्ही काढलेलं तिकीट पाहू शकता. अशा प्रकारचं तिकीट काढलेलं आहे 200 रुपयाचं. फार महाग लागलं मग ते आहे आई, बट ACची आहे बस, काय होत नाही. पाहू शकता आपण. चला तर मग आपला प्रवास सुरू झालेला आहे. तर आता पुढे आपल्यासोबत काय काय होतं ते सगळं काय पाहत राहा, चालूच आहे. तर ही पाहू शकता मित्रांनो, ही आहे त्या बसमधली AC. ही AC एवढी बेकार आहे मित्रांनो, मला वाटलंसुद्धा नव्हतं. माझं पूर्ण डोकं दुखत होतं. या ACची काय खासियत होती आणि काय माहिती, पण यार माझं डोकं तर दुखत होतं. त्यामुळे मी का बोलू शकलो नाही आणि थोडं मळमळसुद्धा होत होतं. आणि या टेन्शनमध्ये आई तर पुढे जाऊन बसली बघा. कारण आणि ही इमर्जन्सी खिडकी पाहू शकता, संकटकालीन खिडकी. मला तर वाटू लागलं ही तोडून बाहेर जावं. आणि या बसचा मी व्लॉग का टाकत आहे, तुम्ही पाहू शकता. एक पॅसेंजर मधात येत आहे आणि थोडंसं आजूबाजूला वातावरण झालं तर इतकं छान वाटत होतं. जेव्हा बाहेरचं वारं आलं तेव्हा मला वाटत नाही की आपल्या इकडच्या बसची अशी अवस्था असावी की पॅसेंजरला अशा प्रकारचा त्रास व्हावा. काय बाबा, उगीच मागाचं तिकीट काढून फसलो बघा. नंतरला अर्ध्या एक तासानं उतरलो बघा त्या बसमधून. एवढं छान वाटत होतं की मला वाटत होतं की एखाद्या कैदीमधून सुटलो. आणि नंतरला थोडंसं आमचं काम होतं, माझं कॉलेजचं काम होतं. आईसोबत आता चर्चा करत आम्ही जाणार होतो त्या जागेकडं. आणि तिथून आमचं सगळं काही काम वगैरे आटपणार होतं. आईच्या चेहऱ्यावर थोडंफार हसू दिसत होतं, कारण आई पण पूर्ण कंटाळून गेली होती त्या बसमध्ये बसून. यार असं तर नाही व्हायला पाहिजे. त्यामुळे मला तर त्या बसच्या बद्दलचा रिव्ह्यू एकदम बॅड होता. AC बसमध्ये तुम्ही पण बसू नका मित्रांनो. कधी जायचा विचार करत असाल तरी करू नका. त्यानंतरला काम वगैरे करून मी ते निघालो होतो घराकडं वापस. तर हा माझा पहिला व्हॉइस ओव्हर व्लॉग आहे. तर आवडला असेल तर लाईक करा. बाकी AC बसमध्ये जाण्याचा विचार करत असाल तर मित्रांनो काळजी घ्या, कारण आपल्या इकडच्या बस काय तेवढ्या, मला तर नाही वाटत की मी पाहिलेली बस तेवढी का व्यवस्थित होती. तर तशा आधी बस चेक करत जा की त्या एकदम व्यवस्थित आहेत का. त्यानंतरलाच तिकीट वगैरे काढत जा, कारण पैशापेक्षा महाग आपला जीव असतो. जेव्हा आपण कंटाळतो तेव्हा पैशाचं मोल काही राहत नसतं. त्यामुळे मित्रांनो आरोग्याची काळजी घ्या आणि व्यवस्थित राहा. बाकी मी तर या बसमध्ये बसून आलो बघा घराकडे येताना. मग अर्धा एक तास लागला. अर्धा एक नाही, खूप वेळ लागला मला, 1-1.5 तास लागला. आणि त्यानंतर फायनली रात्रीच्या वेळेला मी माझ्या गावाकडे निघालो. तर हा व्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. भेटूया दुसऱ्या व्लॉगमध्ये. बाय बाय.